आज आहे सोमवार आणि आज आहे खास म्हणजे 77वा प्रजासत्ताक दिन आहे. तर प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. हे बघा इथे आहे आत्ता बनवलेली वांग्याची भाजी, सर्व टाकून बटाटा वगैरे आणि शेंगा आणि मुगाची डाळ आणि इथे कांदा आहे, मिरची आहे, इकडे आहे बाजरीची भाकरी. तर असाच आहे कार्यक्रम. अजून भात पण घेणार आहे आणि डाळ पण आहे. तर आधी हे खायचं आहे. हे बघा हे आहे बोईट मासा आहे. 2 घेतलेत मी मस्त फ्राय केलेले आणि हा ओला जवला आहे. मस्त टाकलं, त्याच्यात कांदा पात टाकले, कोथिंबीर मिरची वगैरे कोकम वगैरे टाकून मस्त बनवलं आहे. आणि ते बाजरीची भाकरी आहे आणि हे लिंबू आहे, कांदा आहे आणि भाते घेणार आहे आणि चिकनचा रस्सा पण केलेला आहे. तो पण भात घेतल्यावर घेणार आहे. मी इकडे जाऊ उघडून बघतो जरा. कळालं आहे मस्त. पण मेन मोठा आता प्रॉब्लेम काय होणार आहे माहिती आहे की गॅस झाली आहे बारीक आणि वांग्याची भाजी आणि बाजरीच्या 2 भाकऱ्या होऊ देत, नंतर बघू गॅसचं. कारण गॅस थोडी लाल पेटायला लागली आहे, म्हणजे पिवळसर. आणि भाजी पण झाली आहे बघा कशी जबरदस्त आहे बघा मसाला. तर देव करो की थोडी गॅस आम्हाला पुरू देच जेवण होईपर्यंत. नमस्कार मंडळी, कोकणी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. बुधवार, रविवार, शुक्रवार या दिवशी आपला मच्छीचा दिवस असतो. तर जाऊया मार्केटमध्ये. पण रस्त्यामध्ये जर कोणी मिळाली मला तर तिच्याकडून मच्छी घेणार आहे आणि नंतर कुणासाठी चिकन मला आणायचं आहे. तर मार्केटला हे जावंच लागेल. तर चला जाऊया मार्केटमध्ये. तर काल आम्ही काढली होती हळद आणि हळदीचा व्हिडिओ चुकून माझ्या हातून डिलीट झाला. ज्या मी क्लिप काढल्या होत्या त्या चुकून डिलीट झाल्या. त्याच्यामुळे हळदीचा व्हिडिओ मी शॉर्टमध्ये टाकला आहे, तो बघा तुम्ही. आणि लॉंगमध्ये मी हे केलं होतं, तर ते क्लिप माझ्या डिलीट झाल्या चुकून. तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघू शकता, खूप छान झालं आहे. आणि चला मच्छी मार्केटला जाऊया. तर मार्केटमधून आणले मी आता मच्छी. मार्केटमधून आलो मग अशी आणि आणले मच्छी आणले आणि माझ्या कुत्र्यानं पाय पण आणले, तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे माझ्या कुत्र्यांसाठी मी पाय आणतो. कधी पाय नाही भेटले ना तर मी त्यांना खोका आणतो चिकनचा. पण आता सध्या 5 किलो मी पाय आणलेत. आज संडे आहे त्याच्यामुळं मिळतात, भरपूर कटिंग असते. त्याच्यासाठी मी घेऊन आलो ते, कारण की हप्ताभर आता मला बघायला नको आहे. तर मी तुमच्यासाठी मिळाले बोईट मच्छी. आता अंकिता ती साफ करून दिलं आहे अंकिताला मी. आणि तिने काहीतरी आगळ वगैरे लावून ठेवलं आहे. आणि त्याच्याबरोबर काय आणलं आहे मी, जवला मी ओला आणला आहे 50 रुपयाचा. आणि बोईट मच्छी आणले फ्राय करायला आणि कुणासाठी आणलं आहे चिकन. तर जवला करणार आहे फ्राय कढईमध्ये. सुका करणार म्हणजे ओला वगैरे काय करणार नाही, त्याला पाणी नाही टाकता. आपण सुका जसा जवला करतो त्याची शॉर्ट रेसिपी असणार आहे, शॉर्ट व्हिडिओ असणार आहे त्याचा. आणि बोईट आता अंकिता फ्राय करणार आहे. तर चला बघूया काय करते. आणि तिने, मी गेलो होतो थोडं शेतामध्ये, तर तिने हे बनवून टाकला, जवला बनवून टाकला. तर बघूया, तो पण दाखवायचा प्रयत्न करेन मी. तर चला बोईट मच्छी फ्राय करते, आपण जाऊया. किचनमध्ये आलो आहे मी आता कट्ट्यावरती, म्हणजे शूट करण्यासाठी. अंकिता काय बनवते बघूया. तर बोईट मच्छी तिने आता घेतलेत फ्राय करायला. आणि जो रव्याचा आपण मिश्रण बनवतो, हळद तिखट मीठ टाकून वगैरे जे काय ते फ्राय करायसाठी, ते आता ती करते तयार. थोडंसं आमच्याकडे बॅलन्स पण होतं, फ्रीजमध्ये आम्ही ठेवलं होतं. तर आता परत दुसरं थोडं टाकून बनवते. मध्ये होतं ना, त्याच्यामध्येच आपण थोडं मिर्च मसाला अजून टाकून ते मिश्रण तयार करणार आहे. हे बघा, हे मिश्रण आहे, त्याच्यामध्ये हळद वगैरे ॲडिशनल ते करते, मीठ वगैरे थोडंसं होतं फ्रीजमध्ये. आणि इथे आहे बोईट मच्छी. साईज बरी आहे, एकदम मोठी पण नाही आहे आणि एकदम छोटी नाही आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 पीस आहेत. आणि ते फ्राय करून घेते. इथे जवला, ओला जवला बघा तिने फ्राय केला आहे, तो त्याची रेसिपी पण मी टाकणार आहे. आणि हिला ठेवून दिलं साईडला. आणि आपलं चालू करूया फ्रायची रेसिपी. बोईट मच्छी मी बरेच दिवस, म्हणजे म्हटलं तर वर्ष 1.5 वर्ष तरी खाल्लीच नाही आहे. तर आता मला ताजी दिसली तिने आणलेली, त्याच्यासाठी मी घेतली. आणि आता बनवूया बोईट मच्छी.
आज बऱ्याच दिवसाने सुट्टी मिळाली घरी. संडेला पण कोण ना कोण साहेब लोक असतातच बंगल्यामध्ये. तर त्यासाठी काही करता येत नाही आम्हाला, सर्व शाकाहारीच खावं लागतं. जरी संडे किंवा कुठलाही दिवस असू दे, फ्रायडे असू दे किंवा वेनसडे असू दे, बुधवारी पण आम्ही ते हे लोक जाईपर्यंत शाकाहारीच खायचं. कारण कुणासाठी चिकन असतं घरामध्ये, त्याच्यामुळे त्याच्यासाठी आम्ही बनवतो. पण आम्हाला त्या टायमाला खायला पण इच्छा होती, एवढं काम असतं. तर फायनली आता सुरू केलेली फ्राय. बघू, बऱ्याच दिवसांनी बोट मच्छी खायची आहे. तीनच बसणार की टाकते अजून एक टाकते, कारण ते चांगले फिरवता आले पाहिजे. हा आणि बाकीचे उरलेले 4-5 ते छोट्याचे नंतर टाक. आता काय कर फिरवणार आहेस की फिरव बघू. हां, भाजले बघा, एक साईड भाजले काय. दुसरं घे ना का दिवसामध्ये बरोबर दुसरं. बघा, एक साईड चांगली भाजली आणि दुसरी साईड फिरवले तिने. मस्त कडक कडक होणार आहे, मस्त टेस्टी. व्हाईटची मच्छी मस्त तयार झाली आहे. आता याचा दुपारी उडवणार आपण फडशा. अजून ते काय टाकलं आहे कढईमध्ये बघूया. कुणासाठी आहे इकडे, कुणासाठी चिकन शिजतंय. 2 पाय पण टाकलेत होते. तर कुणासाठी चिकन तयार होत आहे. आणि नंतर जेवायचे. आज काही जास्त भूक लागणार नाही, कारण आम्ही खाल्ले 2 वडापाव खाल्लेत 2 आणि पास्ता पण खाल्ला सकाळी नाश्त्याला. तर कोथिंबीर बघा, शेतातली मस्त एकदम कवी काढून आणले, हिरवी हिरवी गार. जेवायचं जेवण झालेलं आहे. आता जेवायचं आपल्याला. तर तुम्हाला दाखवतो आज काय काय आहे जेवायला. हे बघा, हे आहे बोईट मासा आहे. 2 घेतलेत मी, मस्त फ्राय केलेले. आणि हा ओला जवला आहे, मस्त टाकला. त्याच्यात कांदा पात टाकले, कोथिंबीर मिरची वगैरे कोकम वगैरे टाकून मस्त बनवलं आहे. आणि ते बाजरीची भाकरी आहे. आणि हे लिंबू आहे, कांदा आहे. आणि भाते घेणार आहे. आणि चिकनचा रस्सा पण केलेला आहे, तो पण भात घेतल्यावर घेणार आहे. जेवायला पण मस्त आहे. आमच्या जर पण बोईट मच्छी घेतला खायला. तर या जेवायला. आज आहे सोमवार आणि आज आहे खास म्हणजे 77वा प्रजासत्ताक दिन आहे. तर प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. 1ली, 2री, 3री, 4थीपर्यंत आमची प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण झालं. तर तेव्हा झेंडावंदनची मजा असायची, ती काय औरच होती. तेव्हा एक लिमलेटच्या गोळ्यासाठी आम्ही वाट बघायचो की झेंडावंदन कधी होतं आहे आणि लिमलेटच्या गोळ्या कधी मिळतात. आठवणी आपल्या जागृत होतात. तर कुणाल गेला किंग डेव्हिड इंग्लिश मीडियम स्कूल अलिबाग. तर ज्या टायमाला 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी असेल तेव्हा जुने स्टुडंट असतात ते जातात स्कूलमध्ये. पण झेंडावंदनला सर्व ते हजेरी लावतात. कुठे काय फंक्शन असलं किंवा गॅदरिंग असलं, ॲन्युअल डे असला, तेव्हा पण ते इथे हजेरी लावतात. तर कुणाल गेला आणि आज आम्ही दोघंच आहेत, अंकित आणि मी, घरी जेवायला. आणि आता आणले तर मी वांगी काढून, आणि वांगी शेगलाची शेंगा आणि त्याच्यामध्ये डाळ टाकून आम्ही ती भाजी बनवणार आहे. वांगा, बटाटा आणि शेंगा. तर ही बघा, ही 3 वांगी घेतली आहेत. आणि हे बघा शेगलाची शेंगा आहे तिथे. आणि इथं मुगाची डाळ घेतली आहे थोडीशी. आणि एक बटाटा आहे ना आपल्याकडे. हां, एक बटाटा आहे. आणि जास्त काय टाकायचं नाही. हे तिने एक टोमॅटो घेतला आहे, कढीपत्ता, लसूण आणि कांदा टाकते. आणि हे तर मस्त बनवायचे एकदम गावठी टाईपने. जरा तिखट बनव मस्तपैकी. आम्ही जशी कोकणामध्ये लग्नामध्ये भाजी बनवतात त्या टाईपमध्ये. तर आता करूया सुरुवात. वांगी कापायला घेतले अंकिताने आणि त्याच्या मोठ्या फोडी केल्यात बघा, तुम्ही बघू शकता मोठ्या फोडी. कारण वांगी एकदम कोवळे आहेत आणि त्याच्यामुळे काय होणार, डांब्यांच्या बरोबर शिजायला प्रॉब्लेम होणार. वांगी जास्त शिजणार आणि डांबे लवकर नाही शिजणार. म्हणून काय करायचं की काय केलं की वांगी मोठी जरा केली आहेत. आणि शेंगा तर आपल्या आहेच, कोवळे आहेत, पण थोडं शिजायला जरा टाईम लागतो त्याला. आता कढईमध्ये राई टाकलं आहे आणि लसूण टाकलं आहे ना, टाकलं याच्यामध्ये आता. कढीपत्ता, लसूण, कांदा. हां, आता याची मस्त फोडणी बसले. नंतर काय टाकणार आता?
टमाटर टमाटर आता याच्यानंतर टाकणार ना, त्याच्यानंतर टमाटर टाकणार आहे. एकदम साधी आणि सोपी घरगुती रेसिपी आहे. आता टमाटे टाकायचे नाही, टमाटर वगैरे थोडं मिक्स करून घ्यायचं, चांगलं नरम होऊ दे. आणि नंतर ते काय फक्त काय टाकणार आहे त्याच्यानंतर मिरची पावडर हां सुके मसाले, म्हणजे सुके मसाले टाकायला त्याच्यानंतर. फोडणी झाली आहे, सुके मसाले वगैरे टाकले तिने सर्व. नंतर मालवणी मसाला टाका याच्यामध्ये थोडासा, आणि आपला घरगुती मसाला असतो साठ्यामधला तो पण टाकला त्याच्यामध्ये. हे झालेले आंबे आहेत. बटाटा वांग्याने टाकायचे, अजून बटाटा आहे कापायचा आणि हां टाकून घे. आता टाकते वांगी, पुढे टाक. कढई झाली छोटी आणि वांगी झालीत मोठी, भाजली आहे. तर थोडी ते आटलं ना की सर्व ऑटोमॅटिक सर्व खाली जाईल. अजून डाळ वगैरे टाकायची आहे आणि बटाटा पण टाकायचा आहे. सगळी एकदम मिक्स भाजी करायची जबरदस्त. थोडी गरम मसाल्याचा तडका मारून आता काय बटाटा टाकते ना. कढई झाली आहे छोटी, तरी पण ती भाजी आता वांगे शिजून खाली जाणार, ते कमी होणार. झाकण लावून थोडंसं शिजवायचं आहे. आणि डाळ कधी टाकणार आहेस? डाळाचं टाकणार ना वरून. आणि मग काय काय आपलं कांदा पापऱ्याचा गोडा मसाला वाटण्याचा असतो ना, तो पण आहे ना. हां तो पण टाकायचा आहे अजून. आता डाळ टाकून घेते ना, डाळ थोडी टाकली आहे. मग सर्व सर्व टाकायचं डाळ. डाळीची टेस्ट येते डांब्याला आणि वांग्याला मस्त जबरदस्त. पाणी बिणी टाकून तुला काय करायचं ते मस्त. आता टाकते आपला कांदा खोबऱ्याचा जो घरी आपण गोडा मसाला बनवतो ना काळा, तो टाकला वाटीवर. आणखी मीठ वगैरे टाकते ना की नंतर आता टाकते ना. नंतर लागलं तर टाकू, चव घेऊन चांगलं फिरव आणि थोडं वाफेवर शिजू देत ना. नंतर पाणी टाकू. पाणी टाकलं आहे तर झाकण लावून ठेवते ना. हां झाकण लावून ठेव, नंतर बघू. कारण आपल्याला बनवायची भाजी सुकी. इकडे जा उघडून बघतो जरा. कळालं मस्त. पण मेन मोठा आता प्रॉब्लेम काय होणार आहे माहिती आहे की गॅस झाली आहे बारीक, आणि वांग्याची भाजी आणि बाजरीच्या 2 भाकऱ्या होऊ देत, नंतर बघू गॅसचं. कारण गॅस थोडी लाल पेटायला लागली आहे, म्हणजे पिवळसर. आणि भाजी पण झाली आहे बघा कशी जबरदस्त आहे बघा मसाला. तर देव करो की थोडी गॅस आम्हाला पुरू देच जेवण होईपर्यंत. तर मंडळी वांग्याची भाजी अंकिता करते, तिकडे शिजत ठेवलं आहे झाकण लावून. आणि मी येऊन इकडे बसलो आहे बाहेर कट्ट्यावरती. आणि ते पण बावले. आज त्यांना बहुतेक आराम आहे, मोबाईलवरती रील वगैरे बघतायत. मजा आहे ना आज. पाणी चालू ठेवलं मी कुठे? इकडे स्प्रिंकलर चालू केलंय. स्प्रिंकलर चालू केलं आहे. तो पाणी जोडला त्या होस पायपर दिला इकडे जाऊन. गावकऱ्यांनी पण पाणी चालू ठेवलं आहे. आणि आमचं बाकीचं जेवण झालं, फक्त वांग्याची भाजी करायची बाकी होती, ती लास्टला बनवली. आणि नुसते डांबेच असे खायला ते पण एक वेगळं बनवलं आहे, एका कढईमध्ये चुपून टाकायचे फक्त खायचे. आणि त्याच्यामध्ये वांगं वगैरे काय टाकलं नाही, साधी एकदम केलेत मसाला वगैरे टाकून. ते पण जेवताना दाखवणार आहे. आणि ही फक्त बनवले डांबे, डाळ, वांगी, बटाटा सगळं एकदम मिक्स करून कॉकटेल भाजी बनवले. बघूया कशी होते ते. सर्व मसाले पण आपल्या घरचेच वापरलेले, बाहेरचं काहीच नाही. सुके मसाले पण घरचेच आहेत, कोथिंबीर वगैरे सर्व आपलं घरचंच आहे. डांबेपासून डाळ फक्त भाजी आहे, ती पण आमच्याकडे डाळ आहे, तुरीची डाळ आहे की गेल्या वर्षीची. तर तिने आता मुगाची टाकली, नाही तर तुरीची पण आपण टाकू शकलो असतो घरामध्ये. कारण आम्ही थोडीशी ठेवतो, बाकीचं मी पावसामध्येच वापरतो डाळ. तुरीची जी होईल ती थोडीशी ठेवतो. एकंदरीत आजचं वातावरण आहे ना, सर्व शांतता आहे. आणि पूर्ण मळब म्हणजे आम्ही आबरट म्हणतो, काही लोक मळबवाली म्हणतात. ऊन नाही आहे, असं एकदम कोंदट वातावरण आहे असं. तर भाजी झाली की आपण बघूया कशी झाली आहे, टेस्ट वगैरे बघू त्याची. आणि पहिल्यांदा मीठ बरोबर आहे की नाही ते महत्त्वाचं आहे. जर अळणी झालं तर प्रॉब्लेम, आपल्याला परत मीठ टाकून खावं लागेल.
ते काय मजा नाही येत मग. हा 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 मस्त. सुगंध आला का तुला? सुगंध मला येत नाही, तिला विचारायला लागतं मला सुगंध आला की नाही. आता बघा कढई भरलेली होती आणि सर्व आता भाजी खाली गेली, अजून खाली जाईल. अजून वांगी थोडी शिजली ना की अजून खाली जाणार. एकदम मस्त सुगंध आली बोलते अंकिता. तोंडाला पाणी सुटलं एकदम. वांगा बटाटा भाजी आणि डाळ वगैरे टाकून जबरदस्त. आता गॅस कमी करून परत हे थोडं वेळ पाणी ठेवणार आहेस की काय करते? झाकण ठेवते. झाकण ठेव, थोडं वेळ ठेव. झाकण ठेवलं आहे कारण डांबे शिजले पाहिजेत. वांगी लगेच शिजतील, डांबे शिजू देत. आता वांग्याची भाजी शिजते मस्तपैकी. झाकण लावलं थोडं कारण डांबे थोडे शिजायला पाहिजे. डांबे शिजायला थोडा वेळ लागतो. बटाटा पण शिजेल आणि त्याच्याबरोबर आम्ही खाणार आहे बाजरीची भाकरी. तुम्हाला दाखवतो, अंकिता तयार करते. हे बघा थापते इकडे बाजरीची भाकरी. त्या बाजूला ठेवला तवा आणि त्या साईडला कोपऱ्यामध्ये फक्त डांबे बनवलेत. ते बघा तिथे, हे बघा फक्त डांबे बनवलेत आणि ते डांबे फक्त खायचे जेवणाच्या बरोबर किंवा ताट्यात असणार, पण जेवणाच्या नंतर शेवटी खायचे. ते मस्त होते, डायरेक्ट चुकून खायचे. आणि मी चावून टाकतो एकदम चुरा करून. भाकरी वगैरे कसा या साईडने जशी गोल गोल करते बघा, मस्त बाजरीची भाकरी. आज हे वांगा बटाटा मुगाची डाळ आणि डांबे आणि बाजरीची भाकरी असा आजचा बेत आहे. तर दुपारचा संध्याकाळचं बघू. त्याची तो उरेल तर ही संध्याकाळी पण भाजी होईल. भरपूर भाजी आहे आणि ही भाजी कुणाला खात नाही, आम्ही दोघंही खातो, फक्त दोघंच खातो. तर एवढी भरपूर आहे दोघांसाठी. संध्याकाळी हां बाजरीची भाकरी टाकली आहे. पातळ भाजायची आणि थोडीशी कडक पाहिजे. मला कडक भाकरी पाहिजे, नरम कुरकुरीत नको, थोडीशी कडक पाहिजे. बघा भाकरी बाजरीची तयार झाली आहे. झाली ना? भाजू दे मस्त जरा कढईमध्ये. हां झाली. हे बघा इथे आहे आत्ता बनवलेली वांग्याची भाजी. सर्व टाकून बटाटा वगैरे आणि शेंगा आणि मुगाची डाळ आणि इथे कांदा आहे, मिरची आहे आणि इकडे आहे बाजरीची भाकरी. तर असाच आहे कार्यक्रम. अजून भात पण घेणार आहे आणि डाळ पण आहे. तर आधी हे खायचं आहे. तर या जेवढ्या मंडळी बघूया कशी भाजी झाली आहे. कारण सर्व मिक्स भाजी बनवलेली आहे. छानच असणार आहे, वादच नाही. तर एक नंबर भाजी झाली आहे. तुम्ही अशी नक्की भाजी ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा की भाजी कशी आहे. तुम्ही हे गावी असाल किंवा मुंबईला असाल कुठेही ही भाजी सगळीकडे अवेलेबल होऊ शकते. कारण शेंगा तुम्हाला बाजारात सुद्धा मिळणार आहेत, वांगे पण. त्याच्यामुळे तुम्ही कुठेही बनवू शकता. असं नाही की गावाला आहेत म्हणून सर्व वस्तू उपलब्ध आहेत म्हणून. तर हा व्हिडिओ कसा तुम्हाला वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.